नमस्कार, मी विशाखा आंबोळकर सायश्री व्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आणि आज आहे घटस्थापना। सो घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप शुभेच्छा माझ्याकडून आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ दे हीच माझी इच्छा आहे। तर आता नवरात्रीचे 9 रंग आहेत, तर आज आहे पिवळा रंग देवीचा। सो माझ्याकडे जी अवेलेबल होती साडी ती मी आज वेअर केली आहे आणि मी स्वतःच माझा लुक क्रिएट केला आहे आणि काय मेकअप वगैरे केला नाही, फक्त थोडीशी लिपस्टिक लावली आणि पावडर, फेअर लवली तर मी काही लावत नाही। सो आणि थोडीशी लिपस्टिक लावली। तर माझा लुक तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा। आणि आजचा दिवस तर सकाळचे वाजलेत 8 आणि आत्ताच माझी आंघोळ झाली आहे, केस वगैरे धुतले छान एकदम फ्रेश आणि आता जरा आवरते आणि देवपूजेची तयारी करते। तर देवाची भांडी घासून घेते आधी, मस्तपैकी देवाची भांडी घासून घेऊया पितांबरीने झटपट आणि हळदी कुंकूचं भांड पण घासून घेऊया। आज नवीन हळदी कुंकू भरूया आपण त्यामध्ये। सो चला पटापट भांडी घासून घेऊया आणि पितांबरीमुळे आपलं काम जरा सोपं पडलंय, पटकन निघतात, नाहीतर एकदा काडी पडली की ती भांडी निघत नाही। आम्ही पहिले चिंचेने घासायचो, पण आता चिंच पण महाग झाली आणि पितांबरीने कसं पटकन झटपट होतं। चिंचेने जरा जास्त वेळ चोडावा लागतं आणि ती भिजत वगैरे घालून ठेवावी लागते, मग कधी आठवण राहते कधी आठवण राहत नाही। तर बघूया। आणि आधी आमच्या देवाऱ्यामध्ये भरपूर देव होते, तर आता आम्ही कमी केले देव आणि देवारा पण पहिले आमचा मोठा होता, आता छोटाच घेतलाय नवीन, घराचं रेनोव्हेशन केलं तेव्हा। तर बघूया अजून कुठे गेलो आणि अजून घ्यायची आहेत थोडी देवांची, थोड्या घ्यायच्या आहेत अजून देवांच्या मूर्ती, तर बघूया कुठे गेलो तर घेऊ। तर भांडी घासून घेते पटापट। छोटी झोपली असली की मला बरं पडतं, नाही तर ती जर एकदा उठली की मला कुठलंच काम करू देत नाही आणि दोघींना बघून तर, आणि तिची शाळेची वेळ पण असते, मग दोघी जणी एकदम हंडावून सोडतात। छोटी तर मेन, ती झोपली जरा जरी आवाज आला की ती लगेच उठते, म्हणून आवाज न करता सगळी कामं आवरावी लागतात। तर एकदम शांततेत चाललंय। एकदा ती उठली की तिला घेऊनच बसावं लागतं। तर ती झोपली आहे तोपर्यंत सर्व जेवढी मला पटापट कामं करायची ती मी रोज करून घेते। तर आजपासून आता 9 दिवस मज्जेत जाणार आहेत, मस्त छोट्या मुलांची वगैरे मज्जाच आहे, आता गरबा वगैरे खेळायची। आमच्या इथे पण इथे हाय मैदानामध्ये एक मोठी देवी, तर बघू कुठे कधी गेली तर दाखवीन मी तुम्हाला। तर भांडी माझी घासून झालेली आहेत, आता धुवून जरा पंखा लावून सुकत घालते। आणि हे दिव्याचं वात लावायचं ते एकदा काळं झालं तेलाचं, त्याच्यावर रापटी बसली की ती मग निघत नाही, ते जरा सारखं साफ करावं लागतं। तर भांडी झाली आहेत घासून, आता धुवून ठेवली मी। हार वगैरे घेऊन आली आधीच, वेणी आणली एक देवीसाठी। आणि सध्या आता एकदम फुलांचं मार्केट एकदम टाईट आहे, त्यांना एकदम भाव चढलाय आता। सो 20 रुपयाचा हार आता 50 रुपये 60 रुपये, वेणी पण 30-40 रुपये, नाहीतर काही दिवसांनी 10 रुपयाला पण कोण घेणार नाही, पण आता सध्या त्यांना डिमांड आहे, तर चालेल असू दे। तर आता माझी देवपूजा मी
करते. सो दोघी जणी त्या उठल्या आणि बाहेर बसल्या आहेत, बाहेर खेळत आहेत. तोपर्यंत सगळं झाडू वगैरे मारून घेतला, पुसून घेतला आणि आता देवपूजा आवरून घेते. फुलं वगैरे मला भरपूर लागतात, अशी ठेवायला वगैरे आवडतात, म्हणून मी एक्स्ट्रा 10 रुपयाची फुलं नेहमीच घेते. साफसफाई पण करायची होती घराची, पण एवढं काही खराब झालं नाही आणि आता मी मागेच साफ केलं होतं आणि आता अजून परत दिवाळीमध्ये साफ करायचंच आहे. तर दिवाळी आता 8-10 दिवसांनी काही साफसफाई परत करायचीच आहे दसरा झाल्यानंतर, म्हणून काही साफसफाई केली नाही. सो माझी पूजा झाली, आता अगरबत्ती लावते, बाहेर तुळसला पण लावते आणि इथे आमच्याकडे साईबाबांचा फोटो आहे, त्यांना पण लावते. अजून एक स्वामी समर्थांचा फोटो घ्यायचा होता, पण आम्हाला हवा तसा अजून भेटला नाही. कधी छोटी असते फ्रेम, कधी मोठी असते, कधी जो फोटो आवडतो त्याला फ्रेमच नसते त्यांच्याकडे, कधी आवडतच नाही फोटो, असं होते. तर बघू मागेच घेणार होतो, पण ते नाही, त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून नाही घेतलं. तर बघू कधी गेलो तर घेऊ परत. आणि माझ्या बाबूने पण मस्तपैकी येलो कलरचा ड्रेस घातला आहे. तर शाहूकडे पण आहे, पण तिला जायचं होतं शाळेत, त्यामुळे मी नाही घातलं. तिच्याकडे पण येलो कलरचा सूट आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय बाय.